नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या व्यायाम गोल्डन यूट्यूब चॅनल मध्ये। तर मी आज तुम्हाला मिठाचा शोध ही गोष्ट सांगणार आहे। फार फार वर्ष पूर्वीची ही गोष्ट आहे। इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमूळ खाऊन पोट भरत असे, शिकार करून प्राण्यांचा मांस खात असे। त्याला अन्न शिजून किंवा भाजून खाणं हे माहित नव्हतं। इतकंच ना काय, पण तो कंदमूळ खात असे, तीही तशीच अळणी म्हणजे मिठाशिवायच। आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं। एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिवासीने काही हरणांना ठराविक जागी एका झाडांच्या बुरुजापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितला। बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केले। त्याला खूप आश्चर्य वाटलं। मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं। काय असेल बरं हे? ही हरण रोज का बरं या जागी हे दगड चाटतात? आपणही बघूयात का चाटून? त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचे समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिलं। तर काय, एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळल्या लागली। त्याला ती खूप आवडली। तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला। तो दगड म्हणजे काय होतं हे माहित आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड। खनिज मीठ म्हणजे त्याला आपण सदैव मीठ म्हणतो। त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली। त्या दगडाचे त्याने तुकडे केले। ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला। त्याला आता जेवणात खूप मजा। त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती। ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथे जाणं शक्य नव्हतं। त्याला पुन्हा कुतूहल वाटलं। ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूंनी भरलेली समुद्र किनारा, जो या आदिवासींना प्रथमच पाहिला होता। तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य, ते पाणी त्याच्या हातापायांना शोभू लागल्या। का माहित आहे? आदिवासींच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं। जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या। त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं। त्याला आश्चर्य वाटलं, कारण नदीचं पाणी तर त्याला माहित होतं, पण ते असं कधी अंगाला झोंबेत नव्हतं। मग पुन्हा त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली। त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य, ती चव त्याला ओळखीची वाटली। त्याला खूप आनंद झाला। खनिज मिठाचा जो दगड त्यानं चाटला होता तशीच चव या पाण्याची होती। मग त्याने विचार केला, जेवण म्हणजे कंदमूळ। ती खाताना मधून मधून हे पाणी प्यायला तर, पण ते काही त्याला जमेना। ती चव त्याला हवी होती। ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं। काय बरं करावा? मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली। त्याला एक युक्ती सुचली। त्याने समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला। त्यात समुद्राचं पाणी साठवलं। मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचे आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं। मग त्या आदिवासींना ते सहज आपल्या गुहेत नेता आलं। यानंतर आदी मानवाच्या जेवणाला मस्त चव आली। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।